गरजला आता सुट्टी नाही. ज्यांनी गद्दारी केली त्यांना आता सुट्टी नाही. कधी काळी अत्यंत जवळचे साथीदार म्हणून ओळख असलेल्या वळसे पाटलांचा असा उल्लेख करणं शरद पवारांनाही रुचलं नसेल. परंतु राजकीय परिस्थितीच अशी बिघडली की कदाचित त्यांनाही पर्याय उरला नसावा. पण पवारांच्या या टीकेमुळे आंबे गावातील डिंभे धरणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय, ज्यामुळे खुद्द वळसे पाटलांच्या कन्येलाही प्रचारात उतरत आपल्या वडिलांची बाजू मांडायची वेळ आली. आता निवडणुकीचा प्रचार हा अंतिम टप्प्यात पोहोचलेला आहे. निवडणुकीदरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे आरोप प्रत्यारोप हे होताना दिसत आहेत. आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो ठरतोय तो म्हणजे या डिंबे धरणाच्या पाण्याचा. ह्या डिंबे धरणाचं पाणी जे आहे त्याचं वितरण जे आहे त्याच्यावरून सध्या मुद्दा हा तापताना दिसतोय. हे जे डिंबे धरण आहे ते 13.5 TMC इतका पाणीसाठा असलेलं हे धरण आहे. या धरणाचं पाणी विशेषतः आंबेगाव आणि शिरूर भागातील अनेक गावांना पोहोचतं आणि या धरणाच्या पाण्यावरच शेती ही इथल्या शेतकऱ्यांची अवलंबून आहे. आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून या डिंबे धरणाच्या पाण्याचा प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा ठरताना दिसतो. डिंभे धरण आंबेगावसाठी महत्त्वाचं काय बघूया. आंबेगाव शिरूर भागात फार पूर्वीपासून पाण्याची समस्या होती. आंबेगावात पूर्वी 4 आणे ग्लासनं पाणी विकत घ्यायची वेळ येत होती. 1990 मध्ये पवारांनी व्यूहरचना करत दिलीप वळसे पाटलांना आंबेगावातनं निवडून आणलं. डिंभे धरणाच्या डाव्या उजव्या कालव्याची अनेक कामं वळसे पाटलांनी करून घेतली. यामुळे आंबेगाव शिरूर मधील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा शेतीचा प्रश्न सुटला. परंतु हा मुद्दा पवारांनी वळसे पाटलांना गद्दार म्हणण्यापुरता मर्यादित नाहीये. खरी मेख वेगळीच आहे. आंबेगावकरांचं हक्काचं पाणी हे कर्जत जामखेडला नेण्याची चर्चा सुरू झाली आणि वळसे पाटलांनी याच मुद्द्यावरून जनतेला भावनिक साथ घालण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही दिवसांपासून आपल्या ऐकिवात येणारा प्रश्न म्हणजे डिंभे धरणाला इथे खाली बोगदा करून या डिंभे धरणामधलं पाणी शेजारचा जो जुन्नर तालुका आहे त्याच्यामध्ये माणिकडोह धरण आहे त्या धरणामध्ये पाणी टाकून पुढे कर्जत जामखेडला नेण्याचा घाट घातला जातोय असं सांगितलं जात आहे. विशेषतः याच्यामध्ये जे काही पुरावे आपल्यासमोर येत आहेत त्याच्यामध्ये मागच्या काही काळामध्ये या डिंबे धरणाला 14 मीटरवर बोगदा करून पुढे पाणी नेण्यासाठी इथले जे आमदार आहेत, सहकार मंत्री आहेत दिलीप वळसे पाटील यांनी देखील काही मान्यता दिल्याचं समोर येतं आहे. त्यासोबत आता त्यांनी असं म्हटलेलं आहे की मी 14 मीटरवर बोगदा करण्यासाठी मान्यता दिली, तर मात्र अगदी 1 मीटरवर बोगदा करून हे पाणी हे कर्जत जामखेडकडे वळवलं जाणार आहे आणि त्याच्यामुळे आंबेगाव शिरूर या भागातली शेती ही बाधित होऊ शकते. गेल्या काही दिवसांमध्ये इथे असणारं पाण्याचं जे प्रमाण आहे ते पाहता इथली जी कारखानदारी आहे ती सगळी ऊसाची शेती या सगळ्या गोष्टींवर अवलंबून आहे आणि याच्यावरच इथल्या शेतकऱ्यांचं अर्थकारण आहे. हक्काचं पाणी, आमच्या तालुक्याचं पाणी, आमच्या मतदारसंघाचं पाणी, 7 लाख जनतेचं पाणी, 7 लाख शेतकऱ्यांचं पाणी जे पळवून नेत आहेत त्यांच्याशी गद्दारी केली आपल्या साहेबांनी. इतक्या कष्टातनं उभारलेला दुष्काळी तालुका दुष्काळातनं काढून उभारून आज असा बनवलेला आहे आणि याचं पाणी जर तुम्ही चोरायला निघाले असेल आणि म्हणता की गद्दारी केली, आम्ही आमच्या जनतेशी गद्दारी नाही केली. त्यांचं पाणी वाचवून पाणी चोरांची जर आपण गद्दारी केली तर त्याच्यात शर्मेची बाब काय आहे. वळसे पाटलांसमोर यंदा शरद पवारांनी देवदत्त निकमांचं आव्हान उभं केलंय. जनभावना लक्षात घेता निकमांनी डिंभेच्या थेंबर पाण्यालाही धक्का लागू देणार नाही अशी भूमिका घेतली. परंतु दुसरीकडे पवारांचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी डिंभेचं पाणी हे कर्जत जामखेडला आणणारच असं म्हटलंय. तुमच्या पुढच्या पिढीचं भविष्य डोळ्यासमोर ठेवा. तुमचे आज असलेले कर्ज असतील, शेती असेल, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. पाणीच नाही राहिलं, काय पिकवणार, काय कमवणार, आर्थिक व्यवहार कसा करणार. जर कोणी धाडस करून कर्ज काढलं असेल उद्योग वगैरे करायला, ते कर्ज थकणार, आपल्या तालुक्याचं अर्थकारण थकणार, शेतकरी लोक कंगाल होणार, रस्त्यावरती येणार. आपण स्वच्छ प्रतिमेचे नेते म्हणून वळसे पाटलांची ओळख. याच कारणामुळे त्यांनी शरद पवारांऐवजी अजित पवारांना साथ दिल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. समोरून आरोपांची राळ उडवली जात असतानाही वळसे पाटील अद्यापही संयम ठेवून असल्याचं दिसतं. डिंभेचं पाणी हे यंदा वळसे पाटलांना तारणार का पाहणं महत्वाचं ठरेल.
अविनाश पवार, NDTV मराठी, आंबेगाव, पुणे.